वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत कांडाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले होते। या प्रकरणाच्या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे दोषी असल्याचं म्हटलं आहे। या प्रकरणाचा निकाल आता गुरुवारी न्यायालय देणार आहे। काय आहे हे प्रकरण बघूया सविस्तर। पीडित महिला ही महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती। पीडिता 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली। नंदुरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे डबा धरून बसला होता। प्राध्यापिका दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेले तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून टाकले। यात गंभीररित्या भाजलेल्या पीडितेवर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले। मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं, जळीत कांड प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवलं आहे। हत्येचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे असे न्यायालयाने म्हटलं आहे। यानंतर सरकारतर्फे त्यांनी न्यायालयाला विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवलं जातं तेव्हा शिक्षा देण्याकरिता 1 दिवसाची मुदत, शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे, आरोपीचं म्हणणं सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी याबाबत गुरुवारी न्यायालयात आम्ही तक्ता जाहीर करू आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालय आरोपीला शिक्षा जाहीर करते। या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसात दोषारोप पत्र पूर्ण केले। शिवाय 28 फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्या विरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोप पत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती। 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात शासनाने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती। यात 29 साक्षीदार तपासण्यात आले आहे। घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे। हिंगणघाट की प्राध्यापिका अंकिता पिसुर्डे, इसका आरोपी विकेश नगराळे ने उसके अंग पे पेट्रोल डालकर उसे जला दिया और उसका खून किया। इस आरोप में कोर्ट ने आज उसे दोषी पाया है और इसके बाद हमने कोर्ट को ये बताया कि सुप्रीम कोर्ट के जो डायरेक्शंस है उसके मुताबिक सजा के बारे में कल अभियुक्त विकेश नगराळे और सरकारी पक्ष की जीरो होगी, क्योंकि उसी दिन जीरो करना ठीक नहीं है। सर्वोच्च न्यायालय के सुप्रीम कोर्ट के वैसे डायरेक्शन से और उस आधार पे कल प्रोसिक्यूशन और आरोपी कल कोर्ट में उसे कौन सी सजा मिलेगी इसके बारे में कल बहस करेगी। सजा का ऐलान कल कोर्ट कर सकती है। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।